नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण दिनांक 11 ऑगस्ट 2021 रोजी आयोजित करण्यात आलेली नवोदय प्रवेश परीक्षा या सदरील प्रवेश परीक्षेचं स्वरूप आपण आज बघणार आहोत. स्वरूप बघताना आपल्याला काही गोष्टी या ठिकाणी लक्षात घ्यायच्या आहेत की नवोदय प्रवेश परीक्षा म्हणजे नेमकं काय. नवोदय प्रवेश परीक्षा ही इयत्ता 5वीमधील विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली जाते. नवोदय प्रवेश परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे जिल्ह्यातील नवोदय जवाहर नवोदय विद्यालयामध्ये निवड होते. निवड झाल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना इयत्ता 6वी ते 12वीपर्यंत अगदी मोफत निवासी शिक्षण त्या ठिकाणी मिळते. त्यासाठी CBSEद्वारे नवोदय प्रवेश परीक्षा आयोजित केली जाते. आज आपण त्या नवोदय प्रवेश परीक्षेचं थोडं स्वरूप बघूयात. नवोदय प्रवेश परीक्षेमध्ये आपल्याला एकूण जे आहेत तर 3 विषय असतात. मानसिक क्षमता परीक्षण, त्यानंतर दुसरा विषय असतो अंकगणित परीक्षण, त्यानंतर तिसरा विषय असतो भाषा परीक्षण. मानसिक क्षमता परीक्षण या घटकामध्ये प्रश्न क्रमांक 1 ते 40 असे एकूण 40 प्रश्न असतात. 40 प्रश्नासाठी गुण असतात 50. त्यानंतर अंकगणित परीक्षण खंड 2 या भागामध्ये प्रश्न क्रमांक 41 ते 60 दरम्यान गणितावरती आधारित प्रश्न विचारले जातात. प्रश्नसंख्या असते 20, एकूण गुण असतात 25. त्यानंतर खंड क्रमांक 3 यामध्ये असतो भाषा परीक्षण. प्रश्न क्रमांक 61 ते 80 दरम्यान 20 प्रश्न विचारले जातात मराठी भाषेवरती. त्या ठिकाणी आपल्याला गुण असतात 25. नवोदय प्रवेश परीक्षेचं स्वरूप बघताना आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. आपल्याला जे तर 3 विषय आहेत. मानसिक क्षमता परीक्षण या घटकावरती या विषयावरती एकूण 40 प्रश्न असतात. अंकगणित या विषयावरती 20 प्रश्न असतात आणि भाषेवरती 20 प्रश्न असते. एकूण 80 प्रश्नांचा पेपर असतो. त्यासाठी आपल्याला एकूण जे आहेत तर 100 गुण असतात. प्रश्नपत्रिका सोडताना विद्यार्थ्यांना ते तर काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. आपल्याला जो आहे तर वेळ 2 तासांचा असतो. प्रत्येक प्रश्नाकरता 4 संभाव्य उत्तरे दिलेली असतात. त्यापैकी एकच बरोबर असते. उमेदवारांनी बरोबर उत्तर निवडून ते वर्तुळ काळे करावे आणि त्यानंतर ते आपले काउंट केले जाते. उत्तरपत्रिका लिहिण्यासाठी ओळीवार उत्तरपृष्ठावर लिहिण्याकरता केवळ निळ्या किंवा काळ्या बॉल पेनचाच वापर करावा लागतो. पेन्सिलचा वापर करण्यास मनाई असते. त्यानंतर जे तर आता आपण प्रश्नपत्रिकेला सुरुवात करूयात. सर्वप्रथम विषय असतो मानसिक क्षमता परीक्षण. मानसिक क्षमता परीक्षणातील काही प्रश्नांचं आपण आता ओव्हरलुकिंग या ठिकाणी करूया. विश्लेषण. प्रश्न क्रमांक 1 ते 4 मध्ये 4 आकृत्या A, B, C आणि D दाखवलेली आहेत. या 4 आकृत्यापैकी 3 आकृत्या कोणत्या तरी बाबतीत समान आहेत आणि एक आकृती त्यांच्यापासून निराळी आहे. त्या निराळ्या आकृतीची निवड करा. आपले उत्तर दाखविण्यासाठी OMR वृत्तपृष्ठावर प्रश्नांशी जुळणाऱ्या क्रमांकासमोरील वर्तुळ काळे करा. आता प्रश्न क्रमांक 1 ते 4 मध्ये हा जो पहिला घटक आहे यामध्ये जे तर आपल्याला 4 आकृत्यापैकी एक आकृती निराळी आहे आणि 3 आकृत्या समान आहेत. जी वेगळी आहे ती आकृती आपल्याला या ठिकाणी शोधायची आहे. यामध्ये प्रश्न क्रमांक 1 यामध्ये आपण जर आकृत्यांचा विचार केला तर आकृती EABC या एक प्रकारे समान आहेत आणि आकृती D जी आहेत तर ती वेगळी आहे. ती वेगळी कशी आहेत? आकृत्यामधील जो त्रिकोणाची आकृती आहे तिचं जे शीर्ष तिचं जे मुख आहे ते आकृती D मध्ये बाहेरच्या बाजूला आहे आणि बाकीच्या आकृत्यामध्ये ते आतल्या बाजूला आहे. म्हणून आकृती D हे आपलं उत्तर असेल आणि आकृती D ही इतर आकृत्यापेक्षा वेगळी आहे.
त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 यामध्ये आपण आकृत्यांचं नीट निरीक्षण केल्यानंतर आपल्याला समजेल की यामध्ये आपलं उत्तर असेल सी. कारण की ज्या 3 आकृत्या आहेत त्यामध्ये ई या अल्फाबेटचा समावेश नाही आणि फक्त जी सी आकृती आहे त्यामध्ये ई अल्फाबेटचा समावेश आहे. त्यामुळे ती आकृती वेगळी ठरते. म्हणून आपलं उत्तर या ठिकाणी असेल सी, कारण की आपल्याला वेगळी आकृती निवडायची आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 आहे. त्यामध्ये जे आहे तर आपण आकृतींचा पॅटर्न विचारात घेतला तर सारख्या आकृत्या आहेत. त्यामध्ये जी आहेत तर सी ही जी आकृती आहे ती वेगळी आहे. आता आकृती याचा विचार केला तर 3 वर्तुळ वरती आणि 3 वर्तुळ डाव्या बाजूला. आकृती बीमध्ये 4 चौफुल्या वरती तर डाव्या बाजूला 4 चौफुल्या. तसंच आकृती डीमध्ये वरती 2 बॉक्स तर डाव्या बाजूला 2 बॉक्स. परंतु आकृती सीमध्ये जो पॅटर्न आहे तो आहे वरती 3 प्लसचे चिन्ह अधिकचे चिन्ह तर डाव्या बाजूला आहे 4. त्यामुळे ही आकृती वेगळी ठरते. या ठिकाणी जे तर वरती 3 तर खालीसुद्धा 3 किंवा वरती 4 तर खालीसुद्धा 4 असे असायला हवे होते. यामुळे ही आकृती वेगळी ठरते. म्हणून आपलं उत्तर असेल सी. त्यानंतर आपण बघूयात प्रश्न क्रमांक 4. यामध्ये जे आहेत तर आपलं उत्तर असेल आकृती ए. ज्या बाकीच्या 3 आकृत्या आहेत त्या घड्याळीच्या उलट दिशेने त्यांची अल्फाबेट्स फिरतात, क्रमाने येतात. तर जी ए आकृती आहे तिचे जे अल्फाबेट्स आहेत पी क्यू आर एस हे घड्याळीच्या काट्याच्या दिशेने फिरत आहेत. म्हणून आपली जी आकृती उत्तर असेल आपलं ऑप्शन ए प्रश्न क्रमांक 4 साठी. त्यानंतर भाग 2 यामध्ये प्रश्न क्रमांक 5 ते 8 आहेत. यामध्ये डाव्या बाजूस एक प्रश्न आकृती दिलेली आहे आणि उजव्या बाजूस ए बी सी आणि डी अशा 4 आकृत्या दिलेल्या आहेत. 4 आकृत्यापैकी प्रश्न आकृतीशी समान अशा आकृतीची निवड करायची आणि आपले उत्तर दाखवण्याकरता OMR उत्तर पृष्ठावरती प्रश्नाशी जुळणाऱ्या क्रमांकासमोरील वर्तुळ काळे करायचे. आता प्रश्न क्रमांक 5 यामध्ये जे आहेत तर प्रश्न आकृतीशी मिळती जुळती सारखी आकृती जी आहे समान आकृती आहे ऑप्शन डी. इतर ज्या आकृत्या आहेत त्या ए बी आणि सी या प्रश्न आकृतीशी जुळत नाहीत. नीट निरीक्षण केल्यानंतर ते आपल्या लक्षात येतं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 मध्ये सुद्धा प्रश्न आकृतीशी जुळणारी आकृती आहे ऑप्शन सी. जर आपण ऑप्शन ए बघितलं तर आतल्या ज्या आकृतीमध्ये तर प्लस मायनसचे चिन्ह नाही आहेत, प्लसच आहे सर्व. त्यानंतर आकृती बीमध्ये प्लस मायनसचे चिन्ह आहेत परंतु वेगळ्या क्रमाने आहेत. त्यानंतर ऑप्शन डीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी गुणाकाराचे चिन्ह दिलेले आहेत, प्लसचं चिन्ह नाही. म्हणजे आपली जी आकृती योग्य आहे ती आहे आकृती सी. प्रश्न क्रमांक 7 साठी या आकृतीशी समान तत्वतंत्र मिळणारी आकृती ऑप्शन सी. ऑप्शन ए बी आणि डी या वेगळ्या आकृत्या आहेत, त्या प्रश्न आकृतीशी मिळत नाहीत, तिच्यासारख्या त्या समान नाही आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 बघताना आपल्या लक्षात येईल की ए ही जी आकृती आहे तर ती प्रश्न आकृतीशी मिळत नाही. त्यानंतर बीसुद्धा प्रश्न आकृतीशी मिळत नाही. त्यानंतर ऑप्शन डीसुद्धा ही आकृतीसुद्धा प्रश्न आकृतीशी मिळत नाही. म्हणून आपलं या ठिकाणी उत्तर असेल ऑप्शन सी. आता जे आहे तर तुम्हाला या ठिकाणी मला सांगायचं आहे, बुद्धिमत्तेमध्ये आपल्याला 10 घटक असतात. 10 घटकावरती प्रत्येक घटकाचे 4 प्रश्न असे एकूण 40 प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेले असतात. त्यानंतर भाग 3 यामध्ये ते सूचना काय, प्रश्न क्रमांक 9 ते 12 मध्ये डाव्या बाजूला एक प्रश्न आकृती दिलेली आहे आणि त्याचा एक भाग लुप्त आहे. उजव्या बाजूस दिलेल्या ए बी सी आणि डी अशा उत्तर आकृत्यावर विचार करा आणि दिशा न बदलता प्रश्न आकृतीच्या संरचनेत आढळणारे असे प्रश्न आकृतीच्या संरचनेतील लुप्त भागात बरोबर बसेल अशी आकृती शोधून काढा. तुमचे OMR उत्तर पृष्ठावर प्रश्नाशी जुळणाऱ्या क्रमांकासमोरील क्रमांकामध्ये इष्ट पर्यायास काळे करून दाखवा.
आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, जी प्रश्नाकृती आहे तिचा एक भाग गाळलेला आहे आणि दिशा न बदलता आकृतीच्या संरचनेत लुप्त भागात बरोबर बसेल अशी आकृती, उत्तर आकृती आपल्याला या ठिकाणी शोधायची आहे. तर प्रश्न क्रमांक 9 यामध्ये जे तर आपण निरीक्षण केल्याचं आपल्याला लक्षात येईल की ए ही जी आकृती ही त्या ठिकाणी बसणार नाही. ऑप्शन सी सुद्धा त्या ठिकाणी बसत नाही. ऑप्शन डी तर कुठल्याही प्रकारे बसत नाही. जर आपण नीट निरीक्षण विचार केला तर ऑप्शन बी ही प्रश्नाकृतीच्या ठिकाणी बसते. म्हणून आपलं प्रश्न क्रमांक 9चं उत्तर असेल ऑप्शन बी. त्यानंतर 10वा जो प्रश्न आहे, प्रश्नाकृती जी आहे तर तिच्याशी मिळतीजुळती त्या ठिकाणी लुप्त भागात बसणारी आकृती आपली असेल ऑप्शन बी. ए, सी किंवा डी या आकृत्या त्या ठिकाणी बसत नाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11साठी जे तर आपलं उत्तर असेल ऑप्शन डी. आकृती ए, बी आणि सी या कोणत्याही प्रकारे त्या ठिकाणी बसत नाही, लुप्त भागात त्या फिट होत नाहीत, म्हणून ते आपलं उत्तर नसेल. म्हणून आपलं प्रश्न क्रमांक 11साठी आपलं उत्तर असेल डी. प्रश्न क्रमांक 12साठी आपलं उत्तर असेल सी. ए, बी आणि डी या आकृत्या त्या ठिकाणी लुप्त भागात योग्य प्रकारे बसत नाहीत. म्हणजे या घटकामध्ये हे जे 4 प्रश्न आहेत यामध्ये आपल्याला लुप्त आकृती शोधायची आहे आणि ती शोधताना त्या आकृतीची दिशा बदलायची नाही आहे. सराव केल्यानंतर आपल्याला या घटकावरील प्रश्न सोडवता येतील. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपला भाग 4. प्रश्न क्रमांक 13 ते 16मध्ये डाव्या बाजूस 3 आकृत्या दिलेल्या आहेत आणि 4थ्या आकृतीसाठी जागा रिकामी सोडलेली आहे. प्रश्न आकृत्या विशिष्ट अनुक्रमाने आहेत. उजव्या बाजूला दिलेल्या उत्तर आकृत्यामधून अशी आकृती शोधून काढा जी मोकळ्या सोडलेल्या प्रश्न आकृतीची जागा घेईल आणि अनुक्रम पूर्ण करेल. OMR वृत्तपृष्ठावरील प्रश्नाशी जुळेल अशा क्रमांकासमोर पर्याय काळा करून तुमचे उत्तर दिग्दर्शित करा. आता या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला, प्रश्न आकृती दिलेल्या आहेत 3 आणि चौथी जी आकृती आहे ती त्या आकृतीशी मिळते, म्हणजे त्यांचा एक क्रम फॉलो करते, ती विशिष्ट अनुक्रमाने येत आहेत. म्हणून आपल्याला उत्तर आकृतीमधून त्या अनुक्रमाला फॉलो करणारी किंवा त्याशी जुळणारी आकृती त्या ठिकाणी शोधायची आहे. आता प्रश्न आकृतीमध्ये प्रश्न क्रमांक 13मध्ये आपल्याला एक पॅटर्न दिलेला आहे. आता आपण नीट निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल, जी वरची आकृती आहे वर्तुळवाली आणि त्यामध्ये प्लसचे चिन्ह आहे, ती पुढच्या आकृतीमध्ये खाली जाते डिरेक्टली. 1, 2, 3 असा आपण त्याला क्रमांक दिला. जी 1 क्रमांकावरची आकृती आहे ती पुढच्या आकृतीत 3 क्रमांकाला जाते आणि त्याच्यासमोरच्या आकृती ती आणखीन एक स्टेपवरती म्हणजे दुसऱ्या क्रमांकावर जाते आणि ती चौथ्या आकृतीमध्ये ती 1 नंबरला येईल. म्हणजे आपल्याला हा अनुक्रम फॉलो करायचा आहे. तसंच आता त्यामध्ये बघा दुसऱ्या क्रमांकाची आकृती आहे ती 1 नंबरला जाते आणि परत ती 1 नंबरला जाऊन परत 3 नंबरला येते आणि 3 नंबरला गेल्यानंतर परत 2 नंबरवर येते, 2 नंबरवरून परत 1 नंबर, अशी तर पॅटर्न ती फॉलो करते. हा पॅटर्न फॉलो करणारी आपला ऑप्शन बी असेल. म्हणून आपलं उत्तर असेल ऑप्शन बी. ए, सी आणि डी या आकृत्या तो पॅटर्न फॉलो करत नाहीत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14 यामध्ये जे आहेत तर जी आकृती आहे ती घड्याळीच्या काट्याच्या उलट दिशेने फिरते. ती प्रथमतः 90 अंशात फिरते, त्यानंतर परत 90 अंशात, परत 90 अंशात आणि त्याच्यापुढे ती परत 90 अंशात फिरेल. म्हणजे त्या आकृतीचं जे तोंड आहे ते वरतीच आहे. म्हणून आपलं उत्तर असेल सी. या ठिकाणी जी आकृती कोणत्या दिशेने फिरते हे आपल्याला बघायची. ती घड्याळीच्या उलट दिशेने फिरते 90 अंशात. ती एक प्रकारे आपला पॅटर्न तयार करते आणि ती चौथ्या आकृतीत तोच पॅटर्न फॉलो करेल. म्हणून आपलं उत्तर असेल सी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15मध्ये सुरुवातीला एक पाकळी येते, त्यानंतर पुढच्या आकृतीत एक रिक्त पाकळी वाढते, त्यामध्ये वर्तुळ आहे. परत तिसऱ्या आकृतीत रिक्त पातळी वाढते आणि ती जी आपण डार्क केलेली पाकळी आहे ती एक एक पाऊल पुढं सरकत चालते उजव्या साईडला आणि ती तिसऱ्या आकृतीत ती पूर्ण कंप्लीट होते चौथ्या आकृतीमध्ये. म्हणून आपलं उत्तर असेल त्या पॅटर्नला फॉलो करते आकृती बी.
म्हणून आपलं उत्तर असेल आकृती बी. ए, सी आणि डी या त्या पॅटर्नला फॉलो करत नाहीत, म्हणून ते आपल्या उत्तर असणार नाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16मध्येही तसंच सुरुवातीला एक ॲरो आहे, त्यानंतर ॲरो प्लस रेषाखंड आहे, त्यानंतर एक ॲरो परत रेषाखंड ॲरो. मग हा पॅटर्न फॉलो करताना आपलं उत्तर असेल आकृती बी, कारण की ती त्या पॅटर्नला फॉलो करत आकृती पूर्ण करते. या ठिकाणी गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की आपल्याला जे तर आपण जसा सराव करू त्यानंतर आपल्याला हे समजणं खूप सोपं जाईल. जितका बुद्धिमत्तेच्या प्रश्नांचा आपण सराव करू, आकृत्यांचा सराव करू, त्यानंतर आपल्याला या आकृत्या खूप सोप्या वाटायला लागतील. त्यातली सरावानंतर आपल्याला त्यामध्ये एक परफेक्शन येत चालेल. भाग 5मध्ये प्रश्न क्रमांक 17 ते 20मध्ये प्रत्येकी 2 प्रश्न आकृतीचे 2 गट आहेत. दुसऱ्या गटामध्ये एक प्रश्नचिन्ह आहे. पहिल्या 2 प्रश्न आकृतीमध्ये काही एक नातं आहे. तिसऱ्या व चौथ्या प्रश्न आकृतीमध्ये तसलेच नाते असायला हवे. प्रश्नचिन्हाच्या जागा घेऊ शकेल अशी आकृती उत्तर आकृतीमधून शोधून काढायची. प्रश्नाशी जुळणाऱ्या क्रमांकासमोरील तो पर्याय OMR वृत्तपृष्ठावर वर्तुळ काळे करून तुमचे उत्तर दाखवा. आता या ठिकाणी काय करायचं आहे, प्रश्न जे आहे तर 2 प्रश्न आकृती पहिली आणि दुसरी यांच्यामध्ये एक रिलेशन आहे. तसंच नातं प्रश्न आकृती 3 आणि 4मध्ये असेल, ती आकृतीमध्ये नातं दाखवणारी आकृती आपलं उत्तर असेल. आता बघा प्रश्न क्रमांक 17मधील जी पहिली आणि दुसरी आकृती आहे त्यामध्ये जे तर बीचं आपल्याला दुसऱ्या आकृतीमध्ये जे तर त्यांनी आरशातील प्रतिमा दाखवलेली, या ठिकाणी त्यांची साईड चेंज झालेली. तसंच त्याप्रमाणे हीचं सुद्धा प्रश्न आकृती जे तर आपल्याला आरशातील बघावी लागेल, त्या ठिकाणी त्याची उलट दिशा तयार आहे. म्हणून आपलं उत्तर असेल ऑप्शन ए प्रश्न क्रमांक 17साठी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18साठी जे तर ती जी आकृती आहे ती पाण्यातील प्रतिमा दाखवलेली आहे. म्हणजे जी सुरुवातीचा बाण आहे तिला उलट केलेलं आहे आणि म्हणजे प्रत्येक आकृतीची उलट्या दिशेने त्यांनी केलेली. मग आपल्याला सुद्धा तोच पॅटर्न फॉलो करावा लागेल आणि तो पॅटर्न आपली आकृती तर सी ऑप्शन सी फॉलो करते. म्हणून प्रश्न क्रमांक 18साठी आपलं उत्तर असेल सी. इतर आकृत्या जे आहेत ए, बी आणि डी त्या तो पॅटर्न फॉलो करत नाहीत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19मध्ये सुद्धा तेच, त्यामध्ये जे तर 2 आकृत्या दिलेल्या आहेत, 2 रेषा आहेत, नंतर वर्तुळ काढलेले आहेत 4 भाग करून. तसंच आपल्याला चौकोनाचे 4 भाग करून त्यामध्ये बॉक्स येतील. म्हणून ऑप्शन सी हे आपलं उत्तर असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 20 यामध्ये सुद्धा षटकोन आतमध्ये डार्क केलेला रेखांकित षटकोन म्हणता येईल त्याला. त्यानंतर तो षटकोन बाहेर काढलेला आहे आणि कोरा केलेला आहे. तसंच पुढच्या आकृतीत सुद्धा होईल. ती त्रिकोण आकृती जी आहे तर उलट्या दिशेने आहेत ती बाहेर येईल. म्हणून आपलं उत्तर असेल ऑप्शन बी 20साठी. त्यानंतर भाग 6मध्ये प्रश्न क्रमांक 21 ते 24मध्ये एका भूमीतील आकृतीचा त्रिकोण चौरस वर्तुळ एक भाग डाव्या बाजूस प्रश्नाकृतीच्या स्वरूपात आहे आणि दुसरा भाग उजव्या बाजूच्या 4 आकृत्यांमध्ये आहे. उजव्या बाजूची आकृती अशी शोधून काढायची की ज्या भूमितीतील आकृतीस पूर्ण करेल आणि OMR उत्तर पृष्ठावर प्रश्नाशी जुळणाऱ्या क्रमांकासमोरील वर्तुळ काळे करायचे. आता यामध्ये जे तर प्रश्न आकृती काय आहे, प्रश्न क्रमांक 21मध्ये जे तर आपल्याला रिक्त जागा भरायची आहे. रिक्त आकृती त्या ठिकाणी बसणारी जी आकृती ती आपल्याला उत्तर आकृत्यामध्ये शोधायची. आता प्रश्न क्रमांक 21साठी जर आपण ए, सी किंवा डी टाकून बघितलं तर त्या ठिकाणी त्या तंतोतंत बसत नाहीत. म्हणून ऑप्शन बी हे आपलं उत्तर असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 22साठी आपलं जे उत्तर आहे तर ते असेल पर्याय क्रमांक बी. आता या ठिकाणी आकृती ए आणि बी आपल्याला सारखी जरी वाटत असली तरी आकृती एचा आकार जो आहे तर छोटा आहे, त्यामुळे ती त्या ठिकाणी बसणार नाही. म्हणून आपलं उत्तर असेल ऑप्शन बी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 23साठी आपलं उत्तर असेल ऑप्शन डी. ऑप्शन बी आणि डी या आकृत्या सारख्या वाटतात, परंतु जी ऑप्शन बीची जी वरची बाजू आहे ती छोटी आहे. म्हणून ऑप्शन बी आपलं उत्तर असणार नाही. आपलं उत्तर असेल ऑप्शन डी.
त्यानंतर प्रश्न आकृती 24मध्ये जे तर आपलं उत्तर असेल ऑप्शन सी. आता भाग 7मध्ये बघा, प्रश्न क्रमांक 25 ते 28मध्ये डाव्या बाजूस एक प्रश्न आकृती आहे आणि ए, बी आणि सी आणि डी अशा 4 उत्तर आकृती उजव्या बाजूत दिलेल्या आहेत. प्रश्न आकृतीचे तंतोतंत प्रतिबिंब असणारी उत्तर आकृती आपल्याला या ठिकाणी शोधून काढायची. म्हणजे कुठली आकृती शोधायची आपल्याला, त्यातली XY वर असा ठेवलेला आहे असे समजा. OMR वृत्तपृष्ठावर प्रश्नाशी जुळणाऱ्या क्रमांकासमोरील वर्तुळ काळे करून तुमचे उत्तर दाखवा. आता या ठिकाणी कसं आपल्याला प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा उत्तर आकृतीमध्ये आपल्याला शोधायची. एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण आरशातील आकृती शोधतो तर त्या आकृतीची फक्त बाजू चेंज होते. म्हणजे डाव्या बाजूची उजव्या बाजूला जाईल आणि उजव्या बाजूची डाव्या बाजूला जाईल. आणि ज्यावेळेस आपण पाण्यातली प्रतिमा शोधतो त्यावेळेस वरचा भाग खालच्या दिशेला जातो आणि खालचा भाग वरच्या दिशेला जातो. हा फरक आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. 25 प्रश्न क्रमांकासाठी आपलं उत्तर असेल ऑप्शन डी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 26साठी आपलं उत्तर असेल ए. त्यानंतर प्रश्न क्रमांक 27साठी आपलं उत्तर असेल ऑप्शन सी. तसंच प्रश्न क्रमांक 28साठी आपलं उत्तर या ठिकाणी असेल ऑप्शन ए. त्यानंतर भाग 8 यामध्ये प्रश्न क्रमांक 29 ते 32मध्ये डाव्या बाजूकडील प्रश्नाकृतीत दाखवल्याप्रमाणे एका कागदाच्या घड्या घालून त्याला भोके पाडलेले आहेत आणि ए, बी, सी आणि डी अशा 4 आकृत्या उजवीकडे दिलेल्या आहेत. घड्या उलगडल्यावर कागद कसा दिसेल तशी उत्तर आकृतीची निवड करा. OMR उत्तर पृष्ठावर प्रश्नाशी जुळणाऱ्या क्रमांकासमोरील वर्तुळ कार्य करून तुमचे उत्तर नोंदवा. आता या ठिकाणी काय, कागदाची घडी घातल्यानंतर त्या आकृतीला काही छिद्रे किंवा काप दिल्यानंतर उलगडल्यानंतर ती आकृती कशी दिसेल हे आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. प्रश्न आकृतीमध्ये प्रथमतः पहिली घडी आहे, त्यानंतर परत एक घडी आणि एक परत घडी दिल्यानंतर एक काप आहे. तर ती आकृती उघडल्यानंतर कशी दिसेल हे आपल्याला शोधायचं आहे. आता प्रश्न क्रमांक 29मध्ये आपलं उत्तर असेल ऑप्शन ए. त्यानंतर प्रश्न क्रमांक 30साठी आपलं उत्तर असेल ऑप्शन बी. या ठिकाणी जे तर आपल्याला आपल्या मनात तशी प्रतिमा तयारी करायची की बाबा कागदाला घडी घालायची, कागदाची घडी उलगडल्यानंतर कशी आकृती दिसेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 31मध्ये जे तर आपलं उत्तर असेल सी. त्यानंतर 32साठी प्रश्न क्रमांक 32साठी आपलं उत्तर असेल ऑप्शन सी. आपण जशी प्रॅक्टिस किंवा सराव करू तसं आपल्या या गोष्टी लक्षात यायला लागतील. सरावानंतर यामध्ये आपल्याला परिपूर्णता येईल. त्यानंतर भाग 9 यामध्ये प्रश्न क्रमांक 33 ते 36मध्ये डाव्या बाजूस एक प्रश्न आकृती दिलेली आहे आणि ए, बी, सी आणि डी अशी 4 उत्तरे असलेल्या उत्तर आकृती उजव्या बाजूस आहेत. तुकडे केलेल्या प्रश्न आकृतीमध्ये तयार होईल अशी उत्तर आकृती निवडा. OMR वृत्तपृष्ठावर प्रश्नाशी जुळणाऱ्या क्रमांकाच्या समोरील वर्तुळ काळे करा. या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला, प्रश्न आकृतीचे तुकडे करून दिलेले आहेत आणि ती तुकडे जोडल्यानंतर जी आकृती तयार होईल उत्तर आकृतीमधील ते आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 33 ही आकृती जोडल्यानंतर आपली जी उत्तर आकृती तयार होईल ती असेल पर्याय ए. बी, सी आणि डी या आकृत्या तयार होणार नाहीत. प्रश्न क्रमांक 34मध्ये आकृती जोडल्यानंतर आपली आकृती तयार होईल पर्याय बी, म्हणून उत्तर असेल आपलं ऑप्शन बी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 35मध्ये आकृती जोडल्यानंतर पर्याय ए तयार होईल, बी, सी किंवा डी तयार होणार नाहीत, म्हणून आपलं उत्तर असेल 35साठी ए. त्यानंतर प्रश्न क्रमांक 36 यामध्ये प्रश्न आकृती जोडल्यानंतर आकृती तयार होईल ए, बी, सी किंवा डी तयार होणार नाहीत. त्यानंतर घटक 10मध्ये प्रश्न क्रमांक 37 ते 40मध्ये डाव्या बाजूस एक प्रश्न आकृती दिलेली आहे आणि ए, बी, सी आणि डी अशा 4 उत्तर आकृत्या उजव्या बाजूत दिलेल्या आहेत. जिच्यामध्ये प्रश्न आकृती लपलेली जळलेली असेल अशी उत्तर आकृती निवडा. OMR वृत्तपृष्ठावर प्रश्नाशी जुळणाऱ्या क्रमांकासमोरील वर्तुळ काळे करा. या ठिकाणी जे तर आपल्याला
प्रश्न आकृती दिलेली असेल, ती प्रश्न आकृती दिलेल्या उत्तर आकृतीमध्ये लपलेली असेल. प्रश्न आकृती कुठल्या उत्तर आकृतीत लपलेली आहे हे आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे आणि ते आपलं या ठिकाणी उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 37साठी आपलं उत्तर असेल ऑप्शन ए. त्यानंतर प्रश्न क्रमांक 38साठी आपलं उत्तर असेल ए. परत प्रश्न क्रमांक 39साठी आपलं उत्तर असेल ए. त्यानंतर प्रश्न क्रमांक 40साठी आपलं उत्तर असेल ऑप्शन बी. अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये बुद्धिमत्ता हा घटक पूर्ण केलेला आहे. गणित आणि मराठी यासाठी आपण एक स्वतंत्र व्हिडिओ घेऊन येणार आहोत. तरी माझी सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे, आपल्याला व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असेच आपण नवोदय प्रवेश परीक्षेसाठी नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट्स मिळत राहतील. आपण एक आता अभ्यासमाला सुरू करणार आहोत. बुद्धिमत्ता, गणित आणि मराठी भाषा या सर्व घटकांचा त्यामध्ये समावेश असेल. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या काही शंका, काही प्रश्न असतील तर आपण कमेंट करून मला विचारू शकता. धन्यवाद.